भुजबळ नाराज हे असल्याचं दादांचं चर्चा. खोटं आहे. तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट, आता तुम्ही प्रश्न विचारला, एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं. मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता, तो तुमचा अधिकार आहे. पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं, मी ह्याच्यामध्ये नाराज नाही. प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे, त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत. त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही. त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता. फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली. अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती, काळे अमोल. त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्थि विसर्जनच्या कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं. 2-3 दिवस ते त्याच्या दुःखात आहेत. आणि त्याचबरोबर एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या उमेदवाराचं नाव ठरेल. आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे. मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही. ते म्हणले हरकत नाही, महायुती तर बरोबर आहेच, त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा. तरी देखील बातम्या लावल्या, अरे राष्ट्रवादीच होती, शिवसेना शिंदे गट नव्हता, भाजप गट नव्हता. मी जर त्यांना बोलवलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, दुःखात असताना आपण चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही. आणि निवडणूक बिनविरोध होणार होती, कारण एकीकडे 200 मतं होती आणि एकीकडं काही 70-75 मतं होती. त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो. आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब, सुनील तटकरे आणि नरहरी झिरवाळ, कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असती. त्या चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला. आता बातमी आली की स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घ्यायची वेळ आहे. त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही. एक मिनिट, तुम्ही कुणी काय टीका करावी हा त्याचा अधिकार आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगून झालंय. धन्यवाद.